खारघरच्या इस्कॉन मंदिराला 2 कोटींचा दंड सुनावण्यात आलाय। सुधारित बांधकाम भोगवटा प्रमाणपत्रासाठी हा दंड सुनावण्यात आलाय। सिडकोकडून इस्कॉन मंदिराला दंड देण्यात आला। 15 जानेवारीला मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं होतं। इस्कॉन मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून खारघर इथे उभारण्यात आलेल्या मंदिराचा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारीला करण्यात येणार आहे। लोकार्पणाआधी सुधारित बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्र पात्र करून घेण्यासाठी हा दंड सुनावण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, 15 जानेवारीला मोदींच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन पार पडणार आहे, मात्र त्यापूर्वी या इस्कॉन मंदिराला 2 कोटींचा दंड सुनावण्यात आलाय। काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, इस्कॉन टेम्पलचं येत्या बुधवारी म्हणजेच 15 जानेवारीला जे आहे उद्घाटन करण्यात येणार आहे आणि या लोकार्पणाआधी जे आहे इस्कॉन टेम्पलला 2 कोटीचा दंड जो आहे तो भरावा लागणार आहे। या संदर्भात त्यांना नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। मंदिर उभारणीसाठी बांधकाम परवानगी घेताना ट्रस्टने सादर केलेल्या आराखड्यानुसार या मंदिराचं बांधकाम न करता पार्किंगच्या जागेवर जे आहे सभामंडप किंवा इतर वास्तू उभारून अनधिकृत बांधकाम केल्याची बाब जी आहे ती समोर आलेली आहे। म्हणूनच यांना जे आहे 2 कोटीचा दंड जो आहे तो सुनावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इस्कॉन मंदिरातील नियमबाह्य बांधकाम नियमित करण्यासाठी मंदिर ट्रस्टींनी सिडकोकडे सुधारित बांधकाम परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असून इस्कॉन मंदिराने जे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्यासाठी त्यांना हा 2 कोटीचा दंड आकारून जे आहे हे बांधकाम नियमित करून घ्यावे लागणार आहे। त्यामुळे जे आहे आता या येत्या 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे लोकार्पण होणार आहे त्याआधी जो आहे हा दंड त्यांना भरावा लागणार आहे। अंकिता, नक्कीच अनधिकृत बांधकामामुळे सिडकोकडून या मंदिराला आता 2 कोटींचा दंड ठोठावण्यात आलाय। धन्यवाद कविता, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।